नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट. राज्यातील महत्त्वाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील आजचा कापूस बाजारभाव. राळेगाव कापूस बाजारभाव, हिंगणघाट कापूस बाजारभाव, पुलगाव कापूस बाजारभाव, अमरावती कापूस बाजारभाव तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणचा कापूस बाजाराची सविस्तर अपडेट. मानवत कापूस बाजारामध्ये 9,000 रुपये प्रति क्विंटलच्या बाजाराची आवक आली. तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुद्धा कापसाला चांगला बाजारभाव पाहायला मिळते. चला तर जाणून घेऊया राज्यातील कृषी उत्पादन बाजार समितीमध्ये सरासरी दर पुलगाव असेल, हिंगणघाट असेल, अमरावती असेल, राळेगाव असेल, या सर्व ठिकाणी चांगला बाजारभाव मिळत आहे. कारण आता थोड्या दिवस बाजारभावाचा निलाव राहिलेला आहे. पहिली बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट. 4,500 क्विंटल अवकाली 7,300 ते 9,000 रुपयाचा बाजारभाव. हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती 73 ते 90 रुपयाच्या बाजारभावाची अपडेट आपल्याला पाहायला मिळते आहे. तसेच राज्यातील पुढील महत्त्वाची मार्केट समिती जी आहे, यामध्ये जर आपण बाजारभाव बघितला तर बाजारभाव हिंगणघाटमध्ये आजच्या मितीला आवक कमी झालेली आहे. पुलगाव मार्केट 1,005 क्विंटलची आवक आली. सरासरी दर 6,900 ते 8,905 रुपयाचा बाजारभाव. पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरासरी दर 69 ते 90 रुपयाचा बाजारभावाची अपडेट आपल्याला पाहायला मिळते. उमरेड 500 क्विंटल अवकाली 7,800 ते 8,700 रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव. उमरेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरासरी दर 78 ते 87 रुपयाचा बाजारभावाची अपडेट आहे. तसेच राज्यातील सिंधी मार्केट 980 क्विंटल अवकाली 7,500 रुपये ते 8,270 रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव. सिंधी मार्केट 75 ते 83 रुपयाचा बाजाराची अपडेट आहे. मानवत मार्केट 496 क्विंटल अवकाली 7,100 ते 9,050 रुपये प्रति क्विंटलचा. मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरासरी दर 71 ते 90.5 रुपयाचा बाजार. राळेगाव 1,420 क्विंटल अवकाली 7,500 ते 8,670 रुपयाचा बाजारभाव. राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरासरी दर 75 ते 87 रुपयाचा बाजाराची अपडेट आहे. तसेच राज्यातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा कापूस बाजाराची सविस्तर अपडेट एका क्लिकवरती बघण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. वर्धा असेल, पुलगाव असेल, उमरेड असेल, हिंगणघाट असेल, काटोल असेल, भिवापूर असेल, सर्व अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा.